शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. ज्ञानगंगा अभयारण्यात आढळल्या 10 पोते दारू व बिअरच्या काचेच्या बाटल्या. वन्यजीव सोयरे यांनी ज्ञानगंगा अभयारण्य केले काचेच्या बाटल्यातून मुक्त. जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलढाणा ते खामगाव रोडच्या आजूबाजूला फेकलेल्या दारू व बिअरच्या काचेच्या बाटल्या वन्यजीव सोयरे या पर्यावरण मित्रांनी 10 पोते जमा केले आहेत. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वन्यजीव सोयरे ही सामाजिक संघटना 2016 पासून हा उपक्रम दरवर्षी राबवित आहे. या अभयारण्यात शेकडो हिंस्र प्राणी असून ते जंगलात वावरताना त्यांना कुठेही दुखापत होऊ नये या उद्देशाने या सामाजिक संघटनेने हा उपक्रम चालविला आहे. या दरम्यान संपूर्ण जंगलात फिरून तब्बल 10 पोते दारू व बिअरच्या काचेच्या बाटल्या जमा करून अभयारण्यातून बाहेर आणल्या आहेत. आज वन्यजीव सोयरे या परिवाराचा संस्थेचा 10वा वर्धापन दिन. वन्यजीव सोयरे परिवार हा 2016 पासून ज्ञानगंगा अभयारण्य मानवी घाण साफ करतो. ही कोणती? प्लास्टिक, दारूच्या बॉटल्स. प्रथम 2016ला दारूच्या बॉटल 40 पोते आम्हाला सापडल्या. हा 16 पासून काम करत असताना जो रेशो कमी झाला, आज फक्त 10च पोते दारूच्या बॉटल सापडल्या. जनतेत जागृती होत आहेत वन्यजीव सोयरे परिवाराच्या कार्यामुळे. मी जनतेला आवाहन करतो, अभयारण्यात कुठेही फिरताना जाताना प्लॅस्टिक, दारूच्या बॉटल, काचेचे काही असतील टाकू नका, कारण वन्य प्राण्यांना त्याचा त्रास होतो. आज वन्यजीव सोयरे कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच इथे भेट दिली. मला हा कार्यक्रम खूप समाजाकरता खूप प्रबोधनकारी आणि खूप प्रेरणादायी वाटला. आणि आज जे इथे जे वेस्ट जे आहे मानवनिर्मित प्लास्टिक, दारूच्या बाटल्या, बिस्लरीच्या बाटल्या ह्या जमा केल्या आपणच सगळ्या मंडळींनी इथे त्या टाकलेल्या आहेत. आणि आपली जबाबदारी की आपण त्या इथून सगळ्या साफ करून आपलं आपल्या वातावरणाचं स्वच्छता ठेवली पाहिजे, जेणेकरून वन्यजीव तर सांगू शकत नाही आपल्याला की हे साफ करा.